नमस्कार मित्रांनो, माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही तन्वी या नागराजला कॉल करते आणि दहीहंडी झाल्यानंतर तुम्ही मला नक्की कॉल करा असं बोलते. त्यावर नागराज ठीक आहे असे बोलतो. नंतर इकडे तन्वीनं फोन कट केलेला असतो. तेव्हा नागराज या आपल्या मनाशी बोलतो की आज तर प्रतिमा हिला आपल्या तावडीत घ्यावंच लागेल आणि प्रतिमा तावडीत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तन्वीच्या चांगलं पुढं पुढं करावंच लागेल असे पण नागराज आपल्या मनाला सांगतो. तर ही तन्वी आपल्या मनाशी बोलते की ह्या अशा सिच्युएशनमध्ये दहीहंडी ही झालीच पाहिजे आणि मला काहीतरी करावंच लागेल असे पण ही तन्वी आपल्या मनाला सांगते. इकडे असं बघायला मिळतं की इकडे हॉस्पिटलमध्ये प्रताप, कल्पना आणि अर्जुन हे तिघेजण खूप टेन्शनमध्ये असतात. सायली कधी शुद्धीवर येईल यांकडे सर्व काही लक्ष लागलेलं असतं. तेवढ्यात तन्वी या कल्पनाजवळ येते आणि तन्वी या कल्पनाला बोलते की बिचारी सायली काल किती खुश होती आणि तर बेशुद्ध झाली आहे असे ही तन्वी खूप खुश होऊन या कल्पनाला सांगते. तेवढ्यामध्ये मित्रांनो ही तन्वी आता या कल्पनाला सांगते की खरोखर सायलीने ह्या कृष्ण जन्माष्टमीची किती तयारी केली होती आणि सायलीला लहानपणापासून असे सण साजरे करायचे खूप आवडतात. मला सांगा मामी, आज आपल्या सुभेदारांच्या घरी दहीहंडी साजरी करणार आहेत की नाही हो असे तन्वी जेव्हा ह्या कल्पनाला विचारते ना, त्यावर हा प्रताप या तन्वीवर खूप भडकतो आणि बोलतो की अगं तुला थोडीशी लाज वाटायला पाहिजे. असं कसं विचारू शकतेस ग? अगं सायली तर हॉस्पिटलला आहे आणि मग तुला अशी विचारायला हिंमत तरी कशी झाली असे पण प्रताप या तन्वीला बोलतो. आता अर्जुन लगेच वळून बघत असतो. सायली कुठल्या परिस्थितीमध्ये आहे आणि आम्ही कशी दहीहंडी साजरी करणार ग असे पण प्रताप या तन्वीला बोलतात. त्यावर आता तन्वी बोलते की मामा तसं नाही हो, परंतु मी असं सहजच विचारलं असे ही नीच तन्वी या मामांना सांगते. नंतर ही तन्वी प्रतापला बोलते की आपण जर घरामध्ये दहीहंडी साजरी केली तर घरामध्ये अगदी पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल, त्यामुळे मी असं म्हणत होते असे पण तन्वी ह्या प्रतापला सांगते. नंतर आता कल्पना बोलते की तू जसं समजतेस ना तसं आमच्या मनामध्ये काही नाही आहे आणि आम्हाला दहीहंडी साजरी करायची नाही आहे. त्यावर आता तन्वी बोलते की ज्यावेळेस सायली शुद्धीवर येईल त्यावेळेस मामी सायलीने जर विचारले तुम्ही दहीहंडी साजरी केली का, मग काय उत्तर देणार बरं तुम्ही असे पण आता ही तन्वी या कल्पनाला सांगते. पण ह्या तन्वीला बोलते की ते आम्ही आमचं बघून घेऊ, तुला काय करायचं ग नसलेल्या उचापात्या करते. आम्ही आमचं बघू ना, दहीहंडी साजरी करायची की नाही करायची हा प्रश्न आमचा राहिला, तू कशाला एवढ्या खोलामध्ये शिरते असे पण ही कल्पना या तन्वीला सांगते. प्रताप या तन्वीला सांगतात की आम्ही कृष्णाची माफी मागू, त्याला आमचा प्रॉब्लेम सांगू, तुला काय करायचं. त्यावर आता इकडे तन्वी ही बोलते की परंतु नागराज आणि मैपत हे काही मला समजून घेणार नाही ना. दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की इकडे आता अश्विन हॉस्पिटलमध्ये असतो. तेवढ्यामध्ये अर्जुन हा या सायली ज्या रूममध्ये आहे त्या रूमच्या खिडकीमधून बघत असतो. तर अश्विनचं लक्ष अर्जुनकडे जातं. आता अर्जुन हा खूप नाराज असतो. तेव्हा आता अश्विनला खूप टेन्शन येतं, परंतु दुसरे जे डॉक्टर असतात ते ह्या अश्विनला थोडासा धीर देतात. अश्विन इकडे सर्वांसमोर येतो. आता अर्जुन, प्रताप, कल्पना धावत पळत अश्विनकडे जातात. तर इकडे सर्वजण या अश्विनला विचारतात की अरे सायली शुद्धीवर आली का, परंतु अश्विन एकही शब्द बोलत नसतो. तेव्हा सर्वजण ह्या अश्विनला बोलतात की अरे अश्विन तू काहीतरी बोल ना. तर आता अश्विन या अर्जुनला सांगतो की नाही, अजून सायली वहिनी शुद्धीवर आलेल्या नाही ते. आता मित्रांनो अश्विनच्या तोंडातून हे सत्य ऐकताच अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते. सर्वजण खूप अवाक होऊन या अश्विन आणि अर्जुनकडे बघत राहतात. आता अश्विन या अर्जुनला सांगतो की सायलीला कुठे शरीरावर मार लागलेला नाहीये, फक्त तिच्या मेंदूला चांगलाच मार लागलेला आहे. त्यामुळे सायली अजून शुद्धीवर आलेली नाहीये, त्यामुळे तिची परिस्थिती खूप क्रिटिकल आहे असे पण आता अश्विन या अर्जुनला सांगतो. आता मित्रांनो हे सर्व सत्य ऐकताच अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. परंतु जी तन्वी असते ना, तन्वीला तर खूप आनंद झालेला असतो. तन्वी खूप आनंदी होऊन या अश्विनकडे बघत राहते. मित्रांनो अर्जुन आता रडायला लागतो. अर्जुन ह्या अश्विनला बोलतो की अश्विन तू काय हे असं काय तसं काय लावलं, अरे सायलीला नेमकं काय झालं ते मला तू स्पष्टपणे का सांगत नाहीस. त्यावर इकडे अश्विन बोलतो की दादा अजून MIRचा रिपोर्ट आलेला नाहीये, मी तुला कसं सांगू शकतोस रे. अरे नेमकं सायली वहिनीला काय झालं ते असे अश्विन या अर्जुनला बोलतो. त्यावर अर्जुन बोलतो की मला एक सांग, MIRचा रिपोर्ट यायला इतका वेळ लागतो का रे असे पण आता अर्जुन रडतच या अश्विनला विचारतो. प्रताप, कल्पना दोघेही या अर्जुनला धीर देत असतात. त्यानंतर मित्रांनो अर्जुन आता या अश्विनला बोलतो की खरं सांग मला काय आहे ते. तर आता प्रताप बोलतो की अरे त्यांचं त्यांना काम करू दे. तर अर्जुन बोलतो की मग माझं काम मला सांगा ना, काय झालं माझ्या सायलीला, कधी शुद्धीवर येईल माझी सायली. अर्जुन ह्या सायलीसाठी पूर्णपणे वेडा झालेला असतो. त्यानंतर आता अश्विन या अर्जुनला सांगतो की अरे दादा मी तुला कसं सांगू शकतो रे, कारण सायली वहिनी तर अजून शुद्धीवर आलेलं नाही, ते मी कसं सांगणार तुला, सांग ना तू मला असे पण आता अश्विन आपल्या भावाला बोलतो.
नंतर मित्रांनो आता ही कल्पना या अश्विनला व अर्जुनला शांत करत असते। तेवढ्यामध्ये आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की कल्पना व अर्जुन दोघे एका ठिकाणी बसलेले असतात। तन्वी ही आपल्या मनाशी बोलते की खरोखर माझं हे नशीब आहे, कारण सायली अजून शुद्धीवर आलेली नाहीये। एकदा जर सायली शुद्धीवर आली आणि सायलीने जर सांगितलं की तन्वीनेच मला जिन्यावरून ढकलून दिलं तर माझं काही खरं असणार नाहीये, असे पण आता ही तन्वी आपल्या मनाशी बोलते। इकडे आता तन्वी बोलते की माझा अर्जुन पण माझ्या हातातून जाईल। तन्वी आपल्या मनाशी बोलते की आता मला गप्प बसून उपयोग होणार नाहीये, मला आत्ताची आत्ता जाऊन या प्रतिमाला महिपतच्या ताब्यात द्यावंच लागेल, असे पण ही तन्वी आपल्या मनाशी सांगते। दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता घरी ही प्रतिमा आत्या आलेली असते। समोर रविराज, अस्मिता आणि पूर्णाई बसलेले असतात। तेव्हा रविराज ह्या पूर्णाईला सांगतात की तिकडे प्रतिमा येऊ राहिली आहे। त्यावेळेस आता ही पूर्णा आजी उठून उभे राहते, रविराज सुद्धा उठून उभे राहतात। त्यानंतर इकडे ही पूर्णा आजी या प्रतिमाला विचारते की प्रतिमा आतमध्ये येतेस का, तर प्रतिमा नाही असं बोलते। त्यानंतर प्रतिमा खुणावतच या पूर्णा आजीला विचारते की सायली कुठे आहे। त्यावर आता पूर्णा आजी सांगते की अगं अजून सायलीला बरं नाहीये। इकडे ही पूर्णा आजी विमलला प्रतिमाला जेवण देण्यासाठी सांगते। इकडे आता चैतन्य तिथे येतो। चैतन्य बोलतो की मी हॉस्पिटलला जाऊन येतो, तर विमल बोलते की सर्वांसाठी डब्बा भरून ठेवला आहे तेवढा घेऊन जा। त्यावर पूर्णा आजी बोलते की अरे कालपासून कुणी काही खाल्लं नाही, सर्वजण 4-4 घास खातील, असे म्हणत चैतन्य तो डब्बा घेऊन निघतो आणि बोलतो की सायली वहिनी शुद्धीवर आले की नाही मी तुम्हाला लवकरच कॉल करून सांगतो। दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता सायली ज्या रूममध्ये ॲडमिट असते त्या खिडकीमध्ये बघून खूप रडत असतो आणि बोलतो की प्लीज सायली उठा ना, असे म्हणत हा अर्जुन खूप रडत असतो। तर प्रताप आता अर्जुनला शांत करत असतो। त्यानंतर मित्रांनो आता सायली ही इकडे आतमध्ये असते, तर अर्जुन या सायलीजवळ येतो आणि अर्जुन या सायलीला बोलतो की प्लीज मिसेस सायली फक्त माझ्यासाठी एकदा उठा ना, प्लीज एकदा माझ्याशी बोला ना, तुमच्याशिवाय मी जगू शकत नाहीये, तुमच्याशिवाय माझं काहीच इम्पॉर्टंट नाहीये, असे पण आता अर्जुन या सायलीला खूप रिक्वेस्ट करत असतो, बोलत असतो, रडत असतो, परंतु सायली काही अजून शुद्धीवर आलेली नसते। तर मित्रांनो आता सायली शुद्धीवर कधी येणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।